रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाई ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जना हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशपर काव्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सहकार्याने, यांच्या सूचनेप्रमाणे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी प्रसंगोपात केलेला उपदेश तो आपण सध्या पाहतो आहोत. या काव्यामध्ये आपण समर्थांची पत्र पाहिली, समर्थांनी केलेला राजधर्म शिवाजी महाराजांना पाहिला, संभाजी राजांना पाहिला, क्षात्र धर्म सैनिकांसाठी सरदारांसाठी सांगितलेला पाहिला, सेवकांनी नोकरी करताना सेवा देताना काय धर्म पाळला पाहिजे, सेवक धर्म, ही दोन प्रकरणं आपण पाहिली. मागच्या महिन्याभरापासून साधारण आपण समर्थ रामदास स्वामींची उपदेशपर काव्य रचना याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्यांचं वर्णन शिष्योत्तम असं केलेलं आहे, समर्थ रामदासांचे पट्ट शिष्य असं केलेलं आहे, त्या कल्याण स्वामींना अभंग रचून केलेला समर्थ रामदास स्वामींनी उपदेश तो आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तुम्ही अग्रणी शिष्य शिष्योत्तमांचे, तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवाचे. गुरु दर्शना जीव व्याकुळ झाला, कधी भेटविता गुरु पाऊल आला. हे कवन शिष्योत्तम कल्याण स्वामींचं आहे. मोठी आर्तता
या काव्यामध्ये आहे. अशा कल्याण स्वामींना समर्थांनी उपदेश केला. त्याला नाव आहे समर्थ कल्याण संवाद. 2 भागामध्ये हा संवाद आहे. कल्याण स्वामींना समर्थांनी काही प्रश्न विचारले आहेत आणि कल्याण महाराजांचे उत्तर म्हणून या 2 प्रकरणांना त्यांनी दिलेलं उत्तर असा हा संवाद आहे. समर्थांनी कल्याण स्वामींना काय उपदेश केला तो एका अभंगामध्ये तो त्यांनी लिहिला, सांगितला. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐकवा कल्याणा हित उपदेश, प्राप्त झाले रहस्य जे का तुझ. जे रहस्य तुला प्राप्त झालंय, जे रहस्य तुला कळलंय, त्याच ठिकाणी तू नित्य वास कर. प्राप्त झाले रहस्य जे का तुझ, तेथे राही सदा न करी तत्वबोधा. लोकांशी वादविवाद करणं, संवाद करणं, त्यांना काही हितोपदेश करणं, यासाठी तू प्रवृत्त होऊ नकोस. आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस ठाकूरजी यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. ध्यानाला कसं बसावं, पाठ कशी ताठ ठेवावी, डोळे किती उघडावेत, श्वास कसा असावा, हातांची घडी कुठे असावी, हातांची रचना कशी असावी, हे ध्यानातल्या सगळ्या पूर्वपीठिका स्वामी विवेकानंद आपल्या शिष्यांना सांगत होते. रामकृष्ण परमहंसांनी ते पाहिलं. सुरुवातच होती. रामकृष्ण परमहंसांनी नंतर निवांत स्वामी विवेकानंदांना एकांतात बोलावलं आणि ते म्हणाले, बाळा नरेंद्र, अजून कमवलंच नाही तर तू खर्च करायला चालू झालं. खर्च करायला तू तयार झालास. तू अजून काही कमवलंच नाहीस तर खर्च करायला तयार झाला. आत्ताच तू आपल्या गुरुबंधूंना ध्यानाला कसं बसायचं याची सूचना देतो आहेस. तसं समर्थ या ठिकाणी कल्याणांना सांगताय, प्राप्त झाले रहस्य जे का तुझ, तेथे राही सदा न करी तत्वबोधा. जनाची या वादा न प्रवर्ते. विनाकारण लोकांना संवाद करू नकोस. विनाकारण लोकांशी वादविवाद करण्याच्या भानगडीत पडू नकोस. या 2 ओव्या एकत्र करून समर्थ रामदास स्वामी आपला शिष्योत्तम कल्याण त्याला उपदेश करत आहेत. ते म्हणतायत की तुला जे गुज सापडलेलं आहे, रामाश्रय जो तुला सापडलाय, प्राप्त झालाय, तो सोडून तू बाकीचं काहीही करू नकोस. काय होतं की पारमार्थिक क्षेत्रामध्ये तत्वबोध होण्याऐवजी नको त्या वादात गुंतल्याने
साधकाला अपेक्षित साध्य करताच येत नाही. म्हणून साधना कुठं करायची आहे, ध्यानधारणा कुठं करायची आहे, एकांतात करायची आहे, निर्जन स्थळी करायची आहे. निर्जन या शब्दाचा अर्थ काय? ज्या ठिकाणी जन नाहीत असं ठिकाण, ज्या ठिकाणी लोक नाहीत, समाजाचा वावर नाहीये, अशा ठिकाणी निर्जन, निरप्राणी असं नाही म्हणलेलं. तिथं पशु असतील, पक्षी असतील, झाडं असतील, पण काय नसतील? लोक नसतील. फार मोठं सूत्र आहे. माणसाला काय होतं की थोडा अभ्यास झाला, थोडं बोलायला चालू केलं, लोक कौतुक करतात, छान बोलता, छान सांगता, आणि मग त्यालाही वाटायला लागतं की आता हे माझ्याजवळ जे जमा झालेलं आहे ते सांगत राहिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की खूप श्रवण झालं की ते कीर्तनाच्या निमित्ताने बाहेर पडतं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, नवविधा भक्तीमध्ये सांगितलेलंच आहे. पण समर्थ म्हणतात की त्यात तू गुंतून पडू नकोस. जनाची या वादा न प्रवर्ते, तू प्रवृत्त होऊ नकोस, त्यात अडकून पडू नकोस. पुढे समर्थ म्हणतात, श्रद्धावान पात्र जे भेटती तुझ, त्यासी सांग गुज श्रीरामाचे. देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी, तयाची एकानी स्वप्नी नको. जे श्रद्धावान लोक तुला भेटतील, कल्याणा, ज्यांचं अंतःकरण अत्यंत श्रद्धायुक्त आहे, अशी योग्य माणसं भेटतील, त्यांना प्रभू श्रीरामाचं गुह्य स्वरूप तू सांग. काय होतं, काही नवीन मंडळी येतात आणि ते मोठा आव आणतात की आम्ही या उपक्रमाला असं करू, तसं करू, आणि तो सगळा उपक्रम, ती सगळी संघटना आपल्या हातात घेतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर आपल्या अंगी लीनता नसेल, विनम्र भाव नसेल, ज्येष्ठांप्रती, उपक्रमाप्रती आपली श्रद्धा नसेल, तर तुम्ही किती मोठ्या पदावर, ऐहिक पातळीवर असाल, तुम्ही डायरेक्टर असाल, मॅनेजर असाल, एक्झिक्युटिव्ह असाल, ते तुमच्या ऐहिक जीवनातलं एक अंग आहे. पण त्याचा उपयोग तुम्ही पारमार्थिक क्षेत्रामध्ये करता उपयोगी नाही. काही जणांच्या मनामध्ये असतं, मी या ठिकाणी जाऊन बसेन, ही जागा मी हस्तगत करीन, आणि त्या दृष्टीनं ते आगेकूच करतात. खरं तर त्यांची लायकी असते का? नाही. पण एनकेन प्रकारे ते ती जागा हस्तगत करतात, आणि त्या उपक्रमाला जी झळाळी असते, जी परंपरा असते, जो मोठा वारसा लाभलेला असतो, तो भविष्यातल्या अल्प काळामध्ये मातीमोल होतो. सध्या हे प्रवर्तन मी पाहतोय, आपणही पाहत आहेत.
आपल्याही लक्षात येईल, समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलंय, निक्षून सांगितलंय, श्रद्धावान पात्र जे भेटती तुझ, त्यासी सांग गुज श्रीरामाचे, देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी, तयाची एकानी स्वप्नी नको. परिप्रश्नेन सेवया तद्विद्धी परिप्रश्नेन सेवया. सेवा भाव जर तुमच्या अंतःकरणात नसेल तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काहीही प्राप्त करू शकणार नाही. उद्दामपणा, उर्मटपणा, मी म्हणेल ती पूर्व दिशा, असं नाही चालत. म्हणून काही विशिष्ट प्रकारचं ज्ञान अशिष्याय न देयम अशी स्पष्ट आज्ञा दिलेली असते. अशिष्याय न देयम, ज्याची पात्रता नाहीये, ज्याची लायकी नाहीये, ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा नाहीये, लीनता नाहीये, नम्र भाव नाहीये, विनम्र भाव नाहीये, अशाला आपण ज्ञान देऊ नये. ज्ञानदानासाठीच्या 2 महत्वाच्या अटींचा उल्लेख समर्थ या ठिकाणी करतायत. त्यातली पहिली अट, हे ज्ञान केवळ श्रद्धावानालाच दिलं जावं. भगवंत गीतेमध्ये सांगतात, आज योगायोगाने गीता जयंती आहे, मोक्षदा एकादशी आहे. हजारो वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंतानी गीतेचं रसपान करवलं. त्यामध्ये भगवंत म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि जो प्रश्नांनी घेरलेला आहे, विनाकारण मनात संशय आहेत, अहंकार आहे, मी येऊ करीन, मी तेव करीन, समर्पणाच्या नावाने तर काहीच नाही. आर्थिक, शारीरिक, मानसिक, वैचारिक समर्पण काहीही नाही. अशी माणसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये जेव्हा उच्छाद मांडतात तेव्हा उपक्रमाला अधोगती लागल्याशिवाय राहत नाही. समर्थांनी 2 अटी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत कल्याण स्वामींना. पहिली अट, श्रद्धावानांनाच ज्ञान दिलं जावं. जी या माणसांना श्रद्धा नाहीये, अंतःकरणात लीनता नाहीये, विनम्र भाव नाहीये, आदर नाहीये, त्यांना जर सांगितलं तर अशी माणसं टिंगलटवाळी करतील, त्याची शक्यता आहे. जे आपण त्यांना देऊ अशी अपात्र माणसं, जे ज्ञान त्यांना आपण दिलेलं आहे त्याचा दुरुपयोग करतील. म्हणून समर्थ संप्रदायाचा समर्थपणे प्रचार करणाऱ्या कल्याण स्वामींना समर्थ स्पष्ट बजावतात की तुला भेटणाऱ्या माणसांमध्ये केवळ श्रद्धावान माणसे जी आहेत त्यांनाच तू हे गुज सांग. रामनामावर श्रद्धा ठेवणारे कोण आहेत आणि त्यापैकी श्रीराम नावाचे गुह्य समजून घेण्याची पात्रता कोणाच्या अंगी आहे याचा नीट शोध घे आणि मग श्रीराम तत्वाचा बोध तू त्यांना कर, असं समर्थ रामदास या ठिकाणी सांगतायत. देह आत्मवादी जे शाब्दिक ज्ञानी, तयाची एकानी स्वप्नी नको. जे देहात्मवादी आहेत, केवळ देहाला कुरवाळणारे आहेत, मी म्हणजे देह, स्वतःच्या ज्ञानाचा, पैशाचा, पदाचा ज्यांना अहंकार आहे,
अशा लोकांजवळ समर्थ म्हणतात केवळ शाब्दिक ज्ञान असल्यामुळे अशा व्यक्तींच्या कानामध्ये स्वप्नात सुद्धा बोध करू नको. काय महत्वाची सूचना आहे. 2 अटी आहेत. ज्याला श्रद्धा आहे, श्रद्धा नाहीये, त्याला हे बिलकुल सांगू नको. आणि जो केवळ देहावर जगतो आहे, देह पातळीवर जगतो आहे आणि शाब्दिक ज्ञान उदंड आहे, समर्थ पुढे जाऊन असं म्हणतात की स्वप्नामध्ये देखील त्याच्या कानात तू हे सांगू नको. किती सूचना निक्षून सांगतायत समर्थ. या ओवीपासून समर्थांनी श्रीराम तत्व समजून घेण्यास अपात्र कोण आहेत याबद्दलचं विवेचन चालू केलंय. यापैकी पहिली अपात्रता म्हणजे देहात्मवादी व्यक्ती, ज्यांना देह म्हणजेच सर्वस्व वाटते. अशा लोकांना श्रीराम तत्वाचा तू बोध करू नकोस असं समर्थांनी सांगितलंय. या ठिकाणी चार्वाकाचा संदर्भ आपल्याला दिसतो. चार्वाकाचं तत्वज्ञान हे देहालाच आत्मा मानतं. चार्वाकाच्या सुखाची कल्पना म्हणजे देह सुखी असणं, पाहिजे तेव्हा पाहिजे ते खायला प्यायला मिळणं. अशा देह पातळीवर सुखोपभोगांपुरती मर्यादित असलेलं दर्शन हे चार्वाक दर्शन आहे. यावत जीवम सुखम जीवेत नास्ति मृत्यूर गोचरः. कधी मृत्यू येईल माहिती नाही. चार्वाक सांगतो यावत जीवम, जोपर्यंत जगशील तोपर्यंत सुखात जग. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देहाचं भस्म झालं अग्निदाह केल्याने, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, पुन्हा कोण येणार आहे इथं? काय माहितीये पुढच्या जन्माचं. म्हणून चार्वाक असं म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत. कर्ज काढ आणि तूप पी. चांगलं शुद्ध तूप खा, कर्ज काढून खा. नशीब की चार्वाकाला वाटलं की कर्ज काढावं आणि तूप प्यावं. आताच्या आधुनिक जगातले चार्वाक ऋणम कृत्वा मध्यम पिबेत असं सांगायला आहेत. हजारो कोटीचा महसूल मद्याच्या पायी गोळा होतो, म्हणून लॉकडाऊन असताना सुद्धा मद्याची दुकानं उघडली, दारूची दुकानं उघडली. मला या ठिकाणी महात्मा गांधींचं एक वचन आठवत आहे. महात्मा गांधी असं म्हणतायत की कुठलाही, मला जर एक दिवस, महात्मा गांधींचं वचन आहे हे, मला जर एक दिवस या देशाचा हुकुमशहा म्हणून बसवलं, एक दिवस, हा, तर ते म्हणतायत मला जर या भारत देशाचा हुकुमशहा म्हणून एक दिवस बसवलं तर मी कुठलाही मोबदला आणि पूर्वसूचना न देता सगळी मद्याची दुकानं बंद करून टाकीन. मद्य पिण्यासाठी सवलत देणं म्हणजे चौर्य कर्म करण्यासाठी चोरांना सवलत देण्यासारखं आहे. हे महात्मा गांधींचं वचन आहे. आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतायत की ज्यांना श्रद्धा नाहीये आणि जे केवळ देहाच्या सुखोपभोगासाठी जगतायत
अशा लोकांना श्रीरामाचं तत्वाचं गुज तू सांगू नकोस, असं ते कल्याण स्वामींना सांगतायत. दुसरी अट जी आहे ते समर्थ म्हणतायत ज्ञानाबद्दलची अट आहे. केवळ शाब्दिक ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. शब्द पांडित्याला अनुभवाची, प्रचितीची जोड नसेल तर ते टाकाऊ आहे. म्हणून केवळ शाब्दिक ज्ञान असणाऱ्यांना त्यांनी पडत मूर्ख असं म्हणलंय. उदंड विद्या शिकला, प्रसंगपात चुकवत गेला, तये विद्येला कोण पुसे. काय चाटायची का विद्या तुमची? 4-4, 5-5 डिग्र्या झाल्या. कुठे कसं बोलावं, कुठे कसं बसावं, कुठे काय राहावं, कसं चालावं, हे जर माहिती नसेल काय करायचे त्या डिग्र्या एवढ्या. म्हणून समर्थ म्हणतात की त्यांना स्वप्नात सुद्धा तू सांगू नको. नको त्या दुष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी, पडेल तुझी तुटी श्रीरामाशी. श्रीरामाशी तुझं न हो वेगळीक, मानावे स्वसुख योग स्थिती. समर्थ म्हणतायत जर तू अशा लोकांना जे श्रद्धावान नाहीयेत, जे केवळ शाब्दिक ज्ञानावर जगतायत, अशा लोकांना स्वप्नात सुद्धा तू त्या गोष्टी सांगू नको. पुढे समर्थ म्हणतात नको त्या दृष्टासी स्वप्नी सांगू गोष्टी, पडेल तुझी तुटी श्रीरामाशी. रामापासून तुला विलग व्हावं लागेल. किती कठोर आहे बोलणं समर्थांचं. वरच्या ओवीमध्ये ज्या दोघांबद्दलचा विचार सांगितला त्याला धरूनच या ओवीमध्ये सुद्धा समर्थ म्हणतात दुष्ट माणसाला सुद्धा नंबर 1 जो देहवादी आहे तो, नंबर 2 जो शब्दज्ञानी आहे तो, आणि नंबर 3 जो दुष्ट आहे तो, अशा या तिघांना तू स्वप्नात सुद्धा श्रीरामाचं तत्व सांगण्याचा प्रकार करू नकोस असं समर्थ सांगतात. कारण त्याच्यामध्ये तुझं फार मोठं नुकसान होईल. श्रीरामाशी तुझं न हो वेगळीक, मानावे स्वसुख योग स्थिती. योग स्थिती आता गुप्त आहे बापा, नको सांगू आत्मा देह बुद्धी ते. हे अत्यंत गुप्त ज्ञान आहे. हे अत्यंत गुह्यतम असं ज्ञान आहे. श्रीरामाशी तुझं न हो वेगळीक, मानावे स्वसुख योग स्थिती. समर्थांचं एक काव्य आहे. 4 कडव्यांचं हे काव्य आहे. त्रिविध तापासी हारक हे गुरुपाय, भव सिंधुसी तारक हे गुरुपाय. हे ध्रुवपद आहे. त्रिविध तापांचं हरण करणारे हे गुरुपाय श्रीरामाचे पाय आहेत. भवसिंधुसी तारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हो हे गुरुपाय, ज्ञानाचे निजगुज हो हे सद्गुरुपाय. भक्ती पंथासी लाविती हे गुरुपाय, नयनी रघुवीर दाविती हे गुरुपाय. रामदासाचे जीवन हे गुरुपाय, सकळ जीवासी पावन हे गुरुपाय. समर्थ म्हणतात अशा या सगळ्या सुखांचं दान देणारे जे प्रभू श्रीरामाचे चरण आहेत त्यांच्यापासून तू वेगळा होशील. सगळ्यात मोठं नुकसान आहे. योग स्थिती आता गुप्त आहे बापा. बाळा, तू जे काही या तत्वाला जोडलेला आहेस ते अत्यंत गुह्यतम असं आहे. नको सांगू आत्मा देह बुद्धी ते. हे आत्मस्वरूप देह बुद्धीवर जगणाऱ्यांना तू बिलकुल सांगू नकोस. देह बुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी, वाया हे वैखरी वेचू नको. निमिषभरी होऊ नको स्वरूपा वेगळा, अंतरशील रामाला जनयोगे. काय म्हणतायत समर्थ? देहबुद्धीचे प्राणी त्यासी भाषण न करी. जे देह पातळीवर जगतायत, उठसूट ज्यांचा मान अपमान हर्ष शोक आनंद याच्यामध्ये जे जगतायत, याच्यात जे लिप्त झालेले आहेत, त्यांच्याशी तू भाषण सुद्धा करू नकोस.
संवाद सुद्धा करू नकोस, त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवू नकोस. वाया हे वैखरी वेचू नको, विनाकारण तुझी वैखरी वाणी व्यर्थ जाऊ देऊ नकोस अशा लोकांशी संभाषण करून. कारण अशा लोकांशी संभाषण करणं, त्यांना काही सांगणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे. निमिषभरी होऊ नको स्वरूपा वेगळा, अंतरशील रामाला जनयोगे. अशा लोकांच्या सहवासामुळे काय होईल? वर शब्द वापरलाय, श्रीरामाशी तुझं न हो वेगळीक. या ठिकाणी समर्थ म्हणतात, अंतरशील रामाला जनयोगे. या लोकांच्या सहवासामुळे तू रामाला पारखा होशील. आपण लोकांच्या नादी लागलो म्हणजे श्रीरामाकडे आपले दुर्लक्ष होईल, त्याचा विचार अंतःकरणातून बाजूला पडेल. निमिषभर म्हणजे अत्यंत अल्प काळ, पापणी हलवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला निमिष असं म्हणतात. किती वेळ लागतो? सेकंदातला कितवा भाग लागतो पापणी हलवण्यासाठी? बंद होऊन पुन्हा उघडली जाते डोळ्याची पापणी. सेकंदातला फ्रॅक्शन लागतो, फ्रॅक्शन. एवढा वेळही तू श्रीरामांपासून दूर होऊ नकोस. स्वरूपापासून दूर जाणं म्हणजे स्वतःचं अहित करणे होय. लोकसंग्रह करण्याच्या नादामध्ये तू रामरायाला अंतरशील म्हणून स्वरूपापासून तू वेगळा होऊ नकोस. मग काय कर? अनुभवी संताशी करीबा संवाद, रामदासी बोधू कल्याणाते. मग तू काय करायला पाहिजे? ज्यांना प्रचिती आहे, ज्यांना अनुभव आलेला आहे, अशा संतांशी, अशा सज्जनांशी तू संवाद कर बेटा. रामदासी बोधू कल्याणाते. मी तुला हे बोध करतो आहे, उपदेश करतो आहे. काय करू नये ते सांगितलं. जे शाब्दिक ज्ञानी आहेत, जे देह पातळीवरील सुखामध्ये रममाण आहेत आणि ज्यांच्या अंतःकरणात श्रद्धा नाही, अशा लोकांशी तू संवाद करू नकोस हे सांगितलं. पण काय कर ते करू नको. मग काय केलं पाहिजे ते अत्यंत मोजक्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलंय. ज्यांना प्रचिती आहे अशा सज्जनांशी संवाद कर. पुढे दुसऱ्या प्रकरणामध्ये समर्थ कल्याण स्वामींना सांगतायत. पहिल्या प्रकरणामध्ये 10 श्लोक आहेत आणि समर्थ कल्याण संवाद भाग 2 मध्ये जे श्लोक आहेत त्याचा आपण आता विचार करू. त्यामध्ये केवळ 4च श्लोक आहेत. आता समर्थ रामदास कल्याणाला विचारतायत की तुला स्थिती प्राप्त झाली आहे, ती कशाने प्राप्त झाली ते तू मला सांग. समर्थ म्हणतायत, सांग बा कल्याणा तुझी स्थिती मज आता, कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा. फार गोड संवाद आहे. समर्थ कल्याणाला म्हणतात, बाळा कल्याणा, आता मला तुझी स्थिती सांग. म्हणजे समर्थांना माहिती आहे की कल्याण स्वामींनी स्वरूप स्थिती प्राप्त केली आहे. असा संवाद कुठल्या शिष्याच्या बाबतीत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, कल्याणा गुरुत्व म्या तुझं ओपिले. मी माझं गुरुत्व पण तुला दिलेलं आहे. का म्हणाले कल्याणाला? त्याचं वर्म इथं आहे. सांग बा कल्याणा तुझी स्थिती मज आता, कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा. या आधीच्या भागामध्ये आपला पहिला जो संवाद होता 10 श्लोकांचा, त्यामध्ये कल्याणाला उद्देशून जो उपदेश केला आहे तो कल्याण स्वामींना कितपत समजला, कितपत आकळला, त्याची
उलट तपासणी आहे आता. हे तपासून पाहतायत. समर्थांनी कल्याणांना प्रश्न विचारले. पहिल्या भागात त्याला सांगितले होते की तू निमिषभर सुद्धा पापणीची उघडझाप होई एवढा वेळ सुद्धा स्वरूपापासून वेगळा होऊ नको. सर्दी, शिंक, खोकला, जीवनाचा काळ गेला असं संत सांगतात. सर्दी आली, शिंक आली आणि खोकला आला. या काळामध्ये किती वेळ लागतो शिंक येण्यासाठी, खोकला येण्यासाठी? पण या काळात भगवंताचं विस्मरण होणं म्हणजे जीवनाचा तो काळ व्यर्थ गेला आहे. किती सूक्ष्म विचार आहे. समर्थ या ठिकाणी कल्याणांना विचारतात, कोणत्या मार्गाने गेल्यावर आणि कोणत्या योगाने रघुनाथाशी म्हणजे श्रीरामांशी ऐक्य साधेल, एकरूपता निर्माण होईल, ते तू मला आता सांग. उलट तपासणी आहे. उपदेशिले ज्ञान ते तुझे अंतरी आले, भेदबुद्धी सर्वही गेली, संशय मावळले, देहस्मृतीचा लोप झाला, कोण मी कळले, ऐसा प्रत्यय झाला की नाही, सांग या वेळे. काय म्हणतायत समर्थ? हे कल्याणा, यापूर्वी मी ज्या ज्ञानाचा उपदेश तुला केला तो तुला नीट समजला का? तुझ्या संशयाचं निराकरण होऊन तुझी भेदबुद्धी मावळली का? देहाच्या ममत्वाचा, देहबुद्धीचा लोप होऊन माझं खरं स्वरूप काय ते तुला कळलं का? तुला ह्या सर्व गोष्टींची म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो आणि मला कुठे जायचंय याची प्रचिती तुला आली आहे का, हे तू मला नीटपणे सांग. समर्थ कल्याण स्वामींना विचारतायत. आपण जे कल्याणाला शिकवलं त्याची प्रचिती कल्याणाला प्राप्त झाली आहे का नाही, त्याचा अनुभव कल्याणाला आलाय का नाही, असा प्रश्न समर्थ या ठिकाणी विचारतायत. पुढे समर्थ म्हणतात, स्वप्न अवस्था निरसुनी बोध जागृती झाले की, भजन मुद्रा भक्ती कला निज ओळखिले की, सद्गुरु महिमा ऐसे जाणून सुरती भोगिले की, मोह जाऊन निज स्मृती प्रतिती बाणली की. हे कल्याणा, तुझ्या स्वप्न अवस्थेचा निराश होऊन तुला बोध झाला किंवा नाही? स्वप्न अवस्था निरसुनी, आपल्याला माहिती आहे 4 अवस्था आहेत. त्यातली ही स्वप्नावस्था जी आहे सूक्ष्म देहाची, जागृती, स्वप्न, आपल्याला माहिती आहे. स्थूळ देहामध्ये जागृती आहे, सूक्ष्म देहामध्ये स्वप्नावस्था आहे. स्वप्न अवस्था निरसुनी बोध जागृती झाले की, तुझ्या स्वस्वरूपाचा बोध तुला झाला का? भजन मुद्रा भक्ती कला निज ओळखिले की, भजन, मुद्रांकन, भक्तीच्या विविध कळांच्या साह्याने तू स्वतःला, तुझं स्वतःचं स्वरूप ओळखलंस की नाही? सद्गुरु महिमा ऐसे जाणून सुरती भोगिले की, हा सगळा सद्गुरूंचा महिमा आहे. तुला जे काही अनुभवता आलं, तुला ज्याची काही प्रचिती आली, हे सगळं कर्तृत्व कुणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. हे कर्तृत्व आहे, तुझ्याकडे केवळ देह आहे म्हणून ते तुला काम करायचं आहे. हे तू जाणलंस का? आणि त्यातला अत्यानंद तू भोगलास का? मोह जाऊनी निज स्मृती प्रतिती बाणिली की, ही प्रश्न आहेत सगळी. तुझा मोह गेला का? तुझा मोह नाहीसा झाला का? आणि तुझं खरं स्वरूप जे विस्मृत झालं होतं, आठवणीतून गेलं होतं,
त्याची स्मृती तुला पुन्हा प्राप्त झालीये का? वृत्ती निश्चळ होती किंवा चंचळ अशी मात्र बनते. हे कल्याणा, तुझी वृत्ती निश्चळ होती ती चंचळ झाली आहे का? कसा प्रश्न आहे? तुझी वृत्ती निश्चळ होती ती चंचळ झाली आहे का? म्हणजे समर्थांना इथं अभिप्रेत आहे का कल्याणांची वृत्ती चंचळ व्हावी असं अपेक्षित आहे? हा जरा आडवा आतल्या गाठीतला प्रश्न आहे. माझी वृत्ती निश्चळ होती हे ज्याला समजतं तो चंचळात अडकेल का? मी मूळ कोण आहे हे जेव्हा मला समजतं तेव्हा मी नाटक करीन का दुसऱ्या कुणाचं? दुसऱ्या एखाद्या पात्राचं मी नाटक करू शकेन का? जेव्हा मला समजतं की मी असा आहे तेव्हा ते नाटक संपतं. म्हणून निश्चळत्व जर आत्म्याचं समजलं तर चंचळत्व सगळं नाश पावेल. म्हणून समर्थांनी विचारले, हे कल्याणा, तुझी वृत्ती निश्चळ होती ती चंचळ झाली आहे का? म्हणजे तुला लक्षात येईल की चंचळत्व कशामुळे आलंय, म्हणजेच त्याचा निराश करता येईल. जर समजलंच नाही, दोष कुठं आहे हेच जर समजलं नाही तर निर्दोष असलेलं मूळ स्वरूप दिसेल कसं? पुढे समर्थ म्हणतात, तू देह आहे की आत्मा होय कोण मज सांग, बद्धमुक्त कोण कोणा वासनेचा भोग, कैशी स्थिती पाहुनी सेविसी श्रीरंग, रामदासी प्रश्न केला निज अभंग. समर्थ म्हणतायत, मी तुला प्रश्न केलेला आहे एका अभंगाच्या माध्यमातून. हे कल्याणा, तू देह आहेस की आत्मा आहेस? बद्ध कोणाला म्हणतात, मुक्त कोणाला म्हणतात, वासनेचा भोग कोण भोगतो, कैशी स्थिती पाहुनी सेविसी श्रीरंग, बद्धमुक्त कोण कोणा वासनेचा भोग, कोण बद्ध आहे आणि कोण कुणाला वासनेचा भोग प्राप्त होतो? कोणत्या स्थितीमध्ये श्रीरंगाच्या प्रभू श्रीरामाच्या चरणांचं सेवन करता येतं, कुठे त्याची भेट होते हे तुम्हाला सांग. आता कल्याण स्वामींनी नमस्कार माझा तया दासबोधा असं एक अष्टक तयार केलेलं आहे. फार सुरेख अष्टक आहे ते. आज त्याचा विषय नाहीये, पण कल्याणकृत हे अष्टक आहे आणि त्याचं पालुपद आहे, नमस्कार माझा तया दासबोधा. कल्याण स्वामींचं वर्णन काय करायचं? वैराग्य भासे शुकासारी खाची, समर्था समे सिद्धी उपासनेची, सदादर्श सच्छिष्य जो मान्य ऐसा, जणू राघवा भीम कल्याण तैसा. रामाला जसे हनुमंत तसे समर्थांना कल्याण स्वामी आहेत. कल्याण महाराजांनी समर्थांना या 14 ओव्यांना दिलेलं उत्तर आहे. काय म्हणतायत कल्याण स्वामी? सुखरूप झालो स्वामी तुमचिया पाद सेवे, सुखरूप झालो स्वामी तुमचिया पाद सेवे, कल्याण माझे झाले रंगलो सोहम भावे, धरिता सो सोडिता हम. हम म्हणजे अहंकार, तो सोडता आला पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अहंकार जर बळावत असेल तर याचा स्पष्ट अर्थ आहे वी आर नॉट ऑन राईट ट्रॅक. आपला मार्ग चुकलाय. आपल्याला जायचे देवाच्या आळंदीला आणि आपण निघालो कुठे? चोराच्या आळंदीला. आपला जर अहंकार कमी होत नसेल तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढी वर्ष झालं मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय, एवढी वर्ष झाली मी गाथा पारायण करतो आहे, एवढी वर्ष झाली मी माऊलींची ज्ञानेश्वरी वाचतो आहे, काय उपयोग आहे? अहंकार जर जात नसेल आणि वरचेवर तो जर बळावत असेल
तर आपण काही आध्यात्मिक क्षेत्रात नाहीयेत, एवढं मात्र नक्की पक्क आहे. कल्याण स्वामी म्हणतायत, सुखरूप झालो स्वामी तुमची या पादसेवे, कल्याण माझे झाले रंगलो सोहम भावे. मी रंगून गेलोय, अहम ब्रह्मास्मीच्या अनुभूतीमध्ये मी रंगून गेलेलो आहे. अहमचा लय झाल्याशिवाय मला सोहमची अनुभूती आली असं वाटतंय का स्वामी? आणि हे कशामुळे झालंय? तुमच्या चरण सेवेमुळे मी सुखरूप झालो आहे. चित्त हे वृत्ती माझी चैतन्य मुराली. काय शब्दरचना आहे! माझ्या चित्तातल्या सगळ्या वृत्ती चैतन्यामध्ये मुरल्या आहेत. संतोष स्वात्म सुख अनुभव किल्ली दिली. तुम्ही मला ती चावी दिली आहे. सोलीव सुख ऐकलं ना आपण, कसं कसं सांगितलं समर्थांनी. त्यामुळे आता कल्याण स्वामी म्हणतात, तुम्ही तर मला चावी दिली आहे त्याची. संतोष स्वात्म सुख त्या अनुभवाची किल्ली तुम्ही मला दिली आहे. निर्विकल्पी वास झाला अनुभव बोलू बोली, विश्व हे नाही अवघे श्रीराम स्वरूप पाही. आता हे जे काही दृश्य विश्व आहे हे माझ्या दृष्टीनं नसल्यात जमाय. आणि मला काय दिसतंय? सगळीकडे मला सगळ्या चराचरामध्ये श्रीरामाचं स्वरूप मला दृग्गोचर होत आहे. स्वामी राया, माझ्या चित्तवृत्ती तुमच्या चरण सेवेमुळे चैतन्यामध्ये मुरले आहेत. संतोष हेच स्वात्मसुख होय असा मला अनुभव आलेला आहे. आणि आत्मसुखाच्या कुलूपाची संतोष ही किल्ली आपण मला दिलेली आहे. सज्जनो, पातंजल योगशास्त्रामध्ये योगाची व्याख्या करताना योग चित्तवृत्ती निरोधः अशी व्याख्या केलेली आहे. चित्तवृत्ती कशी झाली पाहिजे? चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग आहे. कुठलाही विचार, कुठलीही वृत्ती ती अंतःकरणात तयार झाली नाही पाहिजे. 2-3 दिवसांपासून गुरुतत्व या असंच एक मोठं व्यासपीठ आहे. तिथले श्री स्वामी स्वरूपानंद, शिवस्वरूपानंद, शिवकृपानंद स्वामी, ते सकाळी पहाटे 6 ते 8 ध्यानावर निरूपण करतात. ध्यानाची गरज कुणाला आहे? ते म्हणाले की मी जगातल्या अनेक देशांमध्ये जाऊन आलो, युरोपियन कंट्रीज मध्ये जाऊन आलो, पण श्रीलंकेमध्ये भारताच्या शेजारी असलेला देश, त्याच्या पंतप्रधानांनी 17 वर्षानंतर मला बोलावलं. शिवकृपानंद स्वामी सांगतायत 17 वर्ष जावी लागली तेव्हा भारताच्या जवळ असलेला हा श्रीलंका देश, तिथल्या पंतप्रधानांनी स्वामीजींना बोलावलं, त्यांच्याशी चर्चा केली 1 तास. किती लोक असतात सकाळी? अंदाज लावू शकतो आपण. पहाटे 6 ते 8च्या दरम्यान गुरुतत्व या व्यासपीठावरून परमपूजनीय श्री शिवकृपानंद स्वामी सांगतात, तेव्हा 15,000 पेक्षा जास्त लोक तो कार्यक्रम पाहत असतात एका वेळी. 15,000 कल्पना करू शकतो आपण. आणि ते केवळ भारतातले नाही आहेत, अनेक देशांमधले लोक आहेत. किती मोठी व्याप्ती आहे.
ध्यानाचा महिमा ते सांगतात. ध्यानामुळे काय उपलब्ध होऊ शकतं ते सांगतात. म्हणून आमचे कल्याण स्वामींनी जो देह सोडला तो सुद्धा या ध्यानाच्या भूमिकेमध्ये सोडला. या ध्यानावस्थेत योग मुद्रेमध्ये देह सोडलेला आहे कल्याण स्वामींनी. ही योग मुद्रा आहे. चैतन्याशी म्हणजे श्रीरामाशी आपण एकरूप झालो आहोत. चेतन म्हणजे आत्मरूप. आणि या पातंजल योगशास्त्रामध्ये 5 नियम सांगितलेले आहेत. त्यामध्ये संतोष हा दुसरा नियम आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान अशी 5 नियम आहेत. या 5 नियमांपैकी संतोष हा दुसरा नियम आहे. एकनाथी भागवतामध्ये असा संदर्भ आलेला आहे. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, समसाम्य समान बुद्धी चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे काय? लाभा लाभो जया जयो, काही हो, चित्ताचं समत्व राखणं हा योग आहे. समसाम्य समान बुद्धी ते बोलीजे निज समाधी. नाथ महाराज सांगतायत, सर्व कर्मी वर्तता जाण, देहाचे स्फुरेणा देहपण. देह पण राहत नाही, त्याची आहे ते. जसं या ठिकाणी कल्याण स्वामी असं म्हणतात की विश्व हे नाही अवघे, श्रीराम स्वरूप पाही. हे दृश्य विश्व माझ्यासाठी आता केवळ श्रीराम स्वरूप झालेलं आहे. या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, सर्व कर्मी वर्तता जाण, देहाचे स्फुरेणा देहपण, ते मुख्य समाधी लक्षण. सर्व संकल्पाची अवाधी, त्या नाव निर्विकल्प समाधी. सर्व संकल्पांची अवाधी, कुठलाही संकल्प नाही, विकल्प नाही, विचार नाही, विचाराचा तरंग नाही, ती निर्विकल्प समाधी. स्वरूप देखता दृष्टी, नावर्त विस्मय उठी, तोही जिरवुनिया पोटी, दशा जे उठी ते समाधी. पुढे कल्याण स्वामींनी सांगितलंय की आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे मी आता विश्वात्मक झालो आहे, मी आता रामरूप झालो आहे. कल्याण स्वामी पुढे उत्तर देतात, कणक हे पूर्णपणी नगास ठाव कोठे. सगळीकडे सोनच आहे, मग तिथं कानातली बुगडी काय, नाकातली नथ काय, हातातला वाळा काय, पाटली काय, गळ्यातलं गंठन काय, मंगळसूत्र काय, काय फरक आहे त्यात. कनक हे पूर्णपणी नगास ठाव कोठे, चैतन्य मूर्तिका ऐसी, वाया हे गठमठे. हा घट, हा मठ, हे सगळं वाया आहे, कारण सगळीकडे ते मूर्तिका तत्व भरून राहिलेलं आहे. नाही हा दृश्याभास अनुभव यैसा स्पष्ट, पूर्ण ब्रह्म सनातन सद्गुरु एकनिष्ठ. या संपूर्ण सोन्यामध्ये नगाला किंवा अलंकाराला किंवा दागिन्याला जागा कुठे आहे? मातिरूपी चैतन्यामध्ये घटमठाची चर्चा करायचीच कशाला? हे सद्गुरु राया, आपण सनातन पूर्ण ब्रह्म असून मी आपणाशी एकनिष्ठ आहे. पाणी आणि त्यावरील तरंग जसे एकरूप आहेत, अलंकार आणि सोनं जसे एकरूप आहे, माती आणि घटमठ जसे एकरूप आहेत, तसंच सद्गुरु राया तुम्ही आणि मी एक स्वरूप आहोत. सनातन सद्गुरु, मी आपणाशी एकनिष्ठ असल्याने मला हे स्पष्ट अनुभवायला मिळतंय की मी तुमच्यापासून वेगळा नाहीये. पुढे कल्याण स्वामी म्हणतायत, पावलो धालो देवा तुझिया सेवा बळे. पुन्हा कृतकृत्यता आहे, पुन्हा त्याचं स्मरण आहे. हे सगळं मला कशामुळे घडलंय? स्वामी, पावलो धालो देवा तुझिया सेवा बळे, वेदांत श्रुती ज्यासी निर्विकल्प बोलती बोले, ते मी स्वयंभू झालो हे शब्द मावळले.
मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले, रामाविण वृत्ती माझी आणिक जाये कोठे, जिकडे तिकडे पाहे श्रीराम माझा भेटे, कल्याण म्हणे कल्याण म्हणे, सकळ द्वैतपण जेथे आटे, रामदास स्वामी जई आनंद घन फेटे. माझी वृत्ती आता रामाविना अन्य कुठेही नाहीये स्वामी. मी जिकडे पाहतो तिकडे मला श्रीरामच भेटतात. त्यावेळी आमच्यामधील द्वैत संपूर्ण जाते, संपूर्ण जाते आणि तुम्ही आणि मी जसे एकरूप होतो तसं रामासोबत मी एकरूप होतो. समर्थांच्या कृपा प्रसादामुळे मला श्रीरामांची भेट होती आहे, श्रीरामांचं दर्शन होत आहे. माझ्या सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध होऊन त्या सगळ्या श्रीराम चरणाशी एकवटल्या आहेत. कल्याण स्वामी म्हणतायत, ते मी स्वयंभू झालो हे शब्द मावळले, शब्द सुद्धा मावळलेत. मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले. काय गिळलं काय उगवलं पुन्हा हे मला समजले. कोळिष्टक असतो जाळे निर्माण करणारा, तो आपल्याच तोंडातून एक द्रव पदार्थाचा तंतू बाहेर काढतो, एक जाळ तयार करतो. लोकांना दिसतं ते जाळ आहे आणि त्यामध्ये बसलेला कीटक आहे. पण स्वामी मला समजलंय आता की आपण मला काय केलंय. मी तू पण अवघे स्वामी गिळूनी उगले ठेले. ज्याप्रमाणे आपल्या पोटातून धागा काढून तो कीटक जाळ विणतो आणि पुन्हा खाऊन टाकतो, त्याप्रमाणे प्रथम मला आपण गिळून टाकलंय आणि पुन्हा बाहेर काढलेलं आहे याची मला जाणीव आहे. म्हणून तुमच्यात आणि माझ्यात अंतर राहू शकत नाही. श्रीरामामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलाही भेद नाही. असं वचन, असं उत्तर 14 कडव्यांच्या समर्थांच्या अभंगाला कल्याण स्वामींनी दिलेलं आहे. उपदेशपर कवितामध्ये याला समर्थ कल्याण संवाद असं या प्रकरणाचं नाव आहे. हाच भाव आपल्या अंतःकरणात उतरावा म्हणून आपण सगळे समर्थांना प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली आजची सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.